गेले काही दिवस कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं वारं वाहत होतं. मात्र आज प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने आज सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. दरम्यान या अखेरच्या दिवशीचं देखील सोनं करून घेत भाजपच्या मानगावतर्फे वरेडी मतदारसंघाच्या उमेदवार राधिका किशोर ठाकरे यांनी त्यांच्या होम पिचपासून प्रचार रॅली घेतली. वांजळे येथून सकाळी 11 वाजता या रॅलीची सुरुवात झाली. त्यांचं गाव असलेल्या वांजळ्यासह देऊळवाडी, फुलाचीवाडी, बोरवाडी, किरवलीवाडी व आणखी काही आदिवासी भागात त्यांनी मतदारांची धावती भेट घेतली. गेले काही दिवस भाजपने या भागात प्रचाराचं रान उठवून संपूर्ण मतदारसंघ काबीज केल्याचं दिसतंय. भाजपचे विधानसभा समन्वयक किरण ठाकरे यांना हलक्यात येणाऱ्या सर्वांनाच ठाकरे यांनी प्रचाराच्या माध्यमातून धक्का दिला. मतदारांमधून मिळणारा प्रतिसाद पाहता भाजपने येथे आपलं बस्तान बसवले असल्याचं चित्र आहे. तर परिवर्तन विकास आघाडी महायुतीच्या उमेदवारांसमोर राधिका ठाकरे यांनी काहीच दिवसात कडवं आव्हान उभं केलंय. या मतदारसंघात राधिका ठाकरे यांनी सर्वांची आकडेमोड आणि गणित बिघडवत प्रचाराचा जोर कायम ठेवला. त्यामुळे त्यांची घोडदौड आता थांबणार नाही अशी स्थिती आहे. तेव्हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी येथून विजयाची खात्री असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान गेले काही दिवस फक्त प्रचाराची धुरा सांभाळणारे भाजपचे किशोर ठाकरे यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी विरोधकांवर आरोपाच्या फैरी झाडल्यात. किरवली येथे आपल्या माय बहिणींना पाण्याची मोठी समस्या आहे. 25 वर्ष यांनी इथे सत्ता भोगून सुद्धा साधा पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही आणि आता 2 माजी सभापती याच मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मागील 5 वर्षात त्यांनी काय केलं आणि पुढे काय करणार हे त्यांनी सांगावं, नाहीतर मी सांगतो असं म्हणत किशोर ठाकरे थेट विरोधकांवर घसरले आहेत. आणि हे जे 2 उमेदवार आमच्या विरोधात उभे आहेत ते दोन्ही माजी सभापती होऊन गेलेले आहेत. एक अमर मिसाळ असतील किंवा आमचे प्रदीप ठाकरे असतील. तर या दोन्ही जे उमेदवार आहेत त्यांना माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही मागे 5 वर्षामध्ये सत्य आहात आणि ह्याच्या आधी पण तुम्ही ग्रामपंचायतमध्ये सत्तेत आहात. साधारणतः 20 ते 25 वर्षांमध्ये प्रदीप ठाकरे ग्रामपंचायतमध्ये सत्य आहेत आणि अमर मिसाळ सुद्धा ग्रामपंचायतमध्ये सत्य आहेत. तर तुम्ही लोकांना सांगावं की तुम्ही मागच्या या 5 वर्षामध्ये काय केलं आणि पुढे 5 वर्षामध्ये काय करणार हे त्यांनी त्या लोकांना सांगावं. नाहीतर आम्ही तरी सांगतो, आतापर्यंत किरण शेठच्या माध्यमातून कुठलेही संविधानिक पद नसताना साधारणतः 100 ते 150 कोटीची कामं आम्ही गावागावात केलेली आहेत. आणि जर आम्ही भविष्यामध्ये जर इथं निवडून आलो तर लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या 100% पूर्ण होतील. एक साधी समस्या सांगायची तर आज आपण किरोली गावात उभे आहोत. किरोली गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या आहेत. ही 25 वर्ष ही लोक सत्तेमध्ये आहेत, ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे, पण पाण्याचा प्रश्न अजून सोडवू शकलो नाही. याच्यामागचं कारण काय हा प्रतिप्रश्न लोकांनी त्यांना विचारला पाहिजे आणि त्यांनी पण या ठिकाणी लोकांना सांगितलं पाहिजे का जर आम्ही निवडून आलो तर लोकांसाठी नक्की काय करू याचे उत्तर त्यांनी देणं गरजेचं आहे. ही गोष्ट काच आपला जो प्रचार आहे तो अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलेला आहे आणि शेवटच्या दिवशी पण आपण पाहत असाल खरोखर लोकांचा उत्साह आणि कार्यकर्त्यांचा उत्साह हा 100% शिगेला पोहोचलेला आहे. आणि गावागावात जातोय आम्ही, घरात पोहोचतोय, वाडी वस्तीमध्ये पोहोचतोय. सगळीकडे आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि ह्या एकंदरीत प्रचार रॅलीमध्ये आम्हाला असं निश्चितपणे वाटतंय का विजय आमचा होईल. ना खरं ही गोष्ट, कारण ज्या पद्धतीमध्ये आम्ही प्रचार करत आहोत, लोकांचा ज्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स मिळत आहे, खरोखर 100% मोठ्या फरकाने आमचा या ठिकाणी विजय होईल. कारण केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार आहे आणि डबल इंजिनचं हे सरकार मोठ्या वेगाने धावत आहेत. जिल्हा परिषदमध्ये जर तुम्ही परिस्थिती पाहिली, भारतीय जनता पार्टी सर्वात जास्त जागा लढत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा परिषदेचा सुद्धा विजय भारतीय जनता पार्टीचा होणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सत्तेचं राजकारण जर पाहिलं आपण तर जो पक्ष सत्तेमध्ये असतो तोच खऱ्या अर्थाने विकास करतो. आणि आम्हाला लोकांनाही या गोष्टीची जाणीव आहे आणि लोकांनाही या गोष्टीचा विश्वास आहे का आम्ही जर निवडून आलो तर 100% इथल्या हा जो जिल्हा परिषद जो वाढ आहे याचा आम्ही सर्वांगीण विकास करू.